नमस्कार, मी निर्मला. मी आज तुम्हाला मोड आलेल्या मुगाचा झटपट डोसा कसा करायचा ते सांगते. तर त्यासाठी आपण 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी मूग मोड आलेले. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं, पोहे आपण अर्धी वाटी घेतलेले, धुवून आपण ते घेतलेले आहे, मोड आलेले मूग, त्यानंतर थोडा 2 चमचेच रवा घातलेला आहे आणि 2 चमचे मोठे दही. हे सगळं आपण बारीक पाणी घालून वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक वाटून घेतोय. आता हे मिश्रण आपण काढून घेऊ एका बाउलमध्ये. खूप पातळ न करता असं हे मिश्रण आपण ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. थोडासा इनो घातलेला आहे, वरती 1 चमचा पाणी घातलं. इनो घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आपण. चवीनुसार मीठ 1 चमचा घातलेलं आहे. आता आपण गॅसवरती बिडाचा तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे छान डोसे पातळ कुरकुरीत होतात. त्यानंतर आपण तेल लावून घेतो आहे. तव्याला पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण पळीनं मिश्रण पसरवणार आहोत. 2 पळी मिश्रण घालण्याचं पसरून घेतलेलं आहे. मस्त असं जाळी पडते. वरून थोडंसं तेल आपण सोडतो. छान असा पातळ कुरकुरीत डोसा आपला झालेला आहे. झटपट होतो. आपण असंच वाटीनं पण डोसा घालून दाखवलं आहे मी. कधी पळीनं पण घालू शकता, वाटीनं पण पटकन घालता येतं आहे. मस्त असा कुरकुरीत डोसा झालेला आहे बघा, छान असा. त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी मी कशी करायची तेही सांगते. त्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं 1 अर्धी वाटी. त्याच्यामध्ये कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घातलेला आहे, धुवून सगळं, थोडे शेंगदाणे, थोडेसे डाळे, चवीनुसार मीठ, थोडी साखर, 1 चमचा दही, थोडंसं पाणी. छान अशी चटणी आपण तयार करून घेतो आहे. चटणी आपली तयार झालेली आहे. गॅसवरती आपण छोटी कढई ठेवलेली आहे फोडणीसाठी. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल घालून तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा उडीद डाळ घातले, थोडासा कढीपत्ता, अर्धा चमचा आपण मोहरी घालतो आहे, थोडासा हिंग. छान अशी फोडणी तयार झालेली आहे. आपण ही फोडणी आपण चटणीमध्ये घालतो आहे. मस्त अशी आपली चटणी तयार आहे. आणि हा डोसा, चटणी आणि सांबार असा आपण साऊथ इंडियन डिश केलेलं आहे. मस्त आहे. कशी झाली ते नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही करूनही बघा. धन्यवाद.